आषाढी एकादशी व वारीच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर यांचे चरित्र काही भागात पोस्ट केले जातील, नक्की लाभ घ्या. संत ज्ञानेश्वर चरित्रकथा ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत यांच्या जन्माची कथा. संत ज्ञानेश्वर. नमस्कार. सगळ्या जगाची माऊली असलेल्या ज्ञानेश्वरांबद्दल काही भागात त्यांना बंदिस्त करणे म्हणजे सूर्याला काजवा दाखवण्यासारखे होईल. तरीसुद्धा अल्पबुद्धीनुसार थोडंफार सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. नेहमीप्रमाणे गोड मानून आपला आशीर्वाद व क्रियाप्रतिक्रिया अपेक्षित आहे. व्याकरणातील काही चुका दुर्लक्षित कराव्यात ही नम्र विनंती. आपला महाराष्ट्र प्रांत म्हणजे दऱ्याखोऱ्यांनी भरलेला, रानावनांनी झाकाळलेला, गिरीशिखरांनी साजून दिसणारा आणि या गिरीशिखरावर जिथं तिथं योगीराज ठाण मांडून बसलेले. शंकराचे आदिपीठ म्हणजे ज्योतिर्लिंग. भारतात एकूण 12 ज्योतिर्लिंग आहेत. त्यापैकी 5 आपल्या महाराष्ट्रात आहे. त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, नागनाथ, वैजनाथ आणि घृष्णेश्वर. या आदिपीठाव्यतिरिक्त शिव मंदिर तर अगणित आहेत, नाव तरी कुठवर सांगायची. महाराष्ट्रातील गिरीशिखरांवर शंकरराजा आदिशक्ती पार्वतीसह निरनिराळ्या नावांनी मुक्कामाला आलेत. असा हा महादेव जगदंबेचा प्रकृती पुरुषाचा शिवशक्तीचा देश. अशा त्या जटाभारातून गौतमानं गंगा आणली. गोदावरी नावाने त्र्यंबकेश्वरी उतरून दक्षिणेकडे निघाली. तिच्या काठी पैठण क्षेत्र, जून नाव प्रतिष्ठान हे मोठमोठ्या विद्वानांचं माहेर. उत्तरेत जो मान काशीला तोच मान दक्षिणेतील पैठणला. पैठण हे न्यायाचं, धर्माचं व्यासपीठ. केवढीही गहन समस्या असली तरी पैठण नगरीत उत्तर मिळाल्याशिवाय राहायचं नाही. पैठणपासून 8 मैलांवर गोदातरी आपेगाव नावाचं छोटंसं गाव. त्या गावी एका भागवत भक्त घराण्यात शके 1125च्या सुमारास गोविंदपंत व पत्नी मीराबाई राहत होते. शेजारीच पैठण असल्यामुळे त्या घराण्यावर विद्वत्तेचेही संस्कार झालेले. गोविंदपंत चांगला व्युत्पन्न माणूस. ते नुसते शब्द पंडितच नव्हते तर आल्या गेल्यांचा चांगला सत्कार सुद्धा व्हायचा. त्यामुळे त्यांचे घर सतत भरलेलं असायचं. परंतु घर भरलेलं असूनही रीतरीत वाटायचं, कारण त्या दाम्पत्यांचं मूलबाळ नसल्यामुळे दोघेही दुःखी असत. देव सगळं चांगलं करेल अशा विश्वास गोविंदपंत आपल्या पत्नीला विश्वास देऊन तिचे सांत्वन करायचे. योगायोगाने मत्स्येंद्रनाथाचे शिष्य गोरखनाथ, त्यांचे शिष्य गहिनीनाथ हे शंकराचे उपासक व फार मोठ्या योग्यतेचे योगमार्गाचे आचार्य. फिरत फिरत गहिनीनाथ आपेगावी आलेत. गोविंदपंत आणि पत्नी मीराबाई यांनी त्यांचे मनोभावे आदर सत्कार केला. त्या जोडप्याचा सेवाभाव पाहून गहिनीनाथ प्रसन्न झाले. त्यांनी दाम्पत्यांना योग संप्रदायाची दीक्षा दिली. दोघांनाही अपरंपार आनंद झाला. आधीच नेटका प्रपंच, त्यात गहिनीनाथासारख्या योग्याचा उपदेश लाभल्यामुळे दोघांच्याही जीवनात सार्थक होऊन कृत्यकृत्य झाल्याचे समाधान वाटले. काही दिवसातच प्रचिती आली. 45 वर्षाच्या मीराबाईला दिवस गेले. यथावकाश प्रसूती होऊन त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. घरी पाहणा हल्ला. पुत्राचं नाव विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगाचं नाव विठ्ठल ठेवले. म्हातारपणीच कौतुक मीराबाई विठ्ठलाला जीवापाड जपत असे. शेजारच्या पैठणला काशीवरून व देशाच्या सगळ्या भागातून मोठमोठे पंडित शास्त्री यायचे. त्यांचे प्रवचन कीर्तन व्हायची. कुणी वेदांतावर, कुणी संख्याशास्त्र उलगडून, कुणी न्यायशास्त्राच्या उतरंडी रचून, तर कुणी जैनाचं व बौद्धांचं खंडन करायचे. एकदा पंडित वेगवेगळ्या राज्यातील शास्त्रांना जिंकीत मशाल पेटवून पालखीत मिरवीत शहाण वाजवीत दिग्विजय करीत येऊन पैठणच्या चौकात मशाल रोवून वादविवादासाठी पैठणच्या विद्वानांना आव्हान करायचा आणि जो जिंकेल त्याला शिष्य करण्याचे आश्वासन द्यायचा. मग 15-15 दिवस वादविवादाचे मोठे मोठे फड पडायचे. पंचक्रोशीतील खूप लोकांची गर्दी होऊन पैठण नुसतं गुजबजून जायचं. भागवत, रामायण, महाभारतची शास्त्रचर्चा ऐकण्यासाठी छोट्या विठ्ठलाला सोबत घेऊन गोविंदपंत वारंवार पैठणला जात असे. विठ्ठलाने बालपणापासूनच हे सर्व ऐकले, पाहिले. कुलकर्ण्यांचं काम म्हणजे गावाचं दप्तर चोख ठेवणे. विठ्ठलांची मुंज झाल्यावर कुलकर्णींच्या व्यवहारात तर शिकलेच, पण सोबत अमरकोश, कौमुदी, रुद्र, त्रिसुपर्ण, पुरुष सूक्त आणि गीतेची संथ दिली. संथा घेत असताना विठ्ठलाने वडिलांना विचारावे, विभक्त सेवी म्हणजे काय? पंत उत्तरलेत की ज्यांना एकांतात राहायला आवडते त्यास विविक्त सेवी म्हणतात. विठ्ठल विचार करी की कसं शक्य आहे? घरी तर पाहुण्यांची, येणाऱ्या जाणाऱ्यांची सतत वर्दळ.
मग विठ्ठलाने गोदातेरी शंकराच्या मंदिरात एकटाच जाऊन बसावं. खूप विचार करायचा, पण मार्ग सुचत नव्हता. एकदा काही तडी तापसी शंकराच्या देवळात उतरलेत. विठ्ठलाने त्यांना विचारले, तुम्हाला घर नसल्यासारखे असे का हिंडता? देवाचे स्मरण करायला एकांत मिळावा, देवाचे आवडते व्हावे म्हणून. सापडली वाट. विठ्ठलाने ठरविले, आपणही तीर्थयात्रा करत संत समागम करून देवाचे आवडते व्हावे. मनातल्या इच्छांना तिलांजली द्यायची ठरवल्याप्रमाणे घरी येऊन 15 वर्षाच्या विठ्ठलाने गोविंद पंतांचे वडिलांचे पाय धरून तीर्थाटनास अनुमती मागितल्याबरोबर आई वडिलांना धक्काच बसला. पण पंत गहिनीनाथांचे शिष्य होते. त्यांनी विठ्ठलाला जवळ घेऊन आशीर्वाद देत म्हणाले, आम्ही दोघं म्हातारे तुझी वाट पाहत असू हे लक्षात असू दे. मीराबाई रडताना पाहून पत्नीला म्हणाले, विठ्ठलाचे हे लक्षण लहानपणापासूनच दिसत होते. गहिनीनाथांवर विश्वास ठेवून उद्या विठ्ठलाला हसतमुखाने पाठवण्याची तयारी करा. दुसऱ्या दिवशी शुभ मुहूर्तावर विठ्ठल बाहेर पडला. प्रथम द्वारका, तिथून पिडारक तीर्थ, गिरणार अशी तीर्थ करीत सप्तशृंगीला पोहोचला. आधी मायाच्या चरणी डोकं ठेवून नंतर त्र्यंबकेश्वर एका ज्योतिर्लिंगाचं दर्शन घडलं. भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन भीमाचंद्रभागेच्या काठाकाठाने तुळापुरी त्याला इंद्रायणी भेटली. तिच्या काठी असलेल्या अलंकापुरी आला. अलंकापुरीची भूमी मोठी देखणी. पश्चिमेकडून इंद्रायणी चंद्रकार वाहत आहे. तिच्या पावन तीरावर सिद्धेश्वर ध्यानस्थ बसला आहे. वरच्या बाजूच्या सुरेख वनाला सिद्धबेट म्हणतात. तिथे कितीही त्रस्त मनाने गेलेल्या माणसाचं मन शांत झाल्याशिवाय राहत नाही, असा महिमा त्या भूमीचा. विठ्ठल पंतांना भटकंतीची हौस असलेलं मन तिथं रमलं. पहाटे उठून इंद्रायणी स्नान संध्या करून सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन इंद्रायणीच्या कुशीत आत्मचिंतन करीत बसावं. दुपारी गावातून माधुकरी आणल्यावर त्याचे 2 वाटे करून 1 वाटा इंद्रायणीतील माशांना खाऊ घालावं. परत चिंतनानं मग्न व्हावं. संध्याकाळी सिद्धेश्वरासमोर निरनिराळी स्तोत्र गावेत, अशी विठ्ठल पंतांची दिनचर्या सुरू असायची. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि माऊलींच्या या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.